Hello everyone. In this video, we are going to see very important and interesting concept which is order of growth. Before understanding order of growth, we have to get a knowledge about asymptotic notations. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं की तीन डिफरंट टाइपचे असिम्प्टोटिक नोटेशन असतात. तसे पाच असतात पण आपण तीन बघितलेले मोस्ट इम्पॉर्टंट. ओमेगा बघितलेला जो बेस केस साठी आपण कन्सिडर करतो. थीटा बघितलेला जो ऍव्हरेज केस साठी कन्सिडर करतो आणि बिग ओ ज्याला आपण बिग ओ किंवा बिग ओ म्हणतो तो आपण वर्स्ट केस साठी बघितलेला. तर ह्या तीन टाइम कॉम्प्लेक्सिटी केसेस आपण बघितलेल्या. तर आपल्याला एक अनालिसिस केल्यानंतर समजलं की बेस्ट केस ऍव्हरेज केस पेक्षा आपण मोस्ट कॉमनली वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी रिप्रेझेंट करतो. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्सिमम टाइम किती लागणार आहे ते आपण वर्स्ट केसने रिप्रेझेंट करतो. मिनिमम टाइम किती लागणार आहे ते आपण बेस्ट केसने रिप्रेझेंट करतो आणि ऍव्हरेज केस तर इन बिटवीन ऑफ बोथ ऑफ देम मध्ये असते. ऍव्हरेज केस जी असते ती मिड ऑफ द मीन अँड मॅक्स मध्ये असणार आहे. तर हे आपल्याला माहित आहे. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमचा आपण मॅक्सिमम बिग ओ ने रिप्रेझेंट करणारी टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण जर लिहिली सपोज लॉग एन, तर त्याच्यामध्ये बेस्ट केस पण येणार आहे, वर्स्ट केस पण येणार आहे आणि ऍव्हरेज केस पण येणार आहे. म्हणजे ही वर्स्ट केस आहे एका अल्गोरिदमची. आता त्या अल्गोरिदमचं नाव मी सांगत नाही, जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. आणि त्याची बेस केस पण आपल्याला माहित आहे आणि त्याची ऍव्हरेज केस पण आपल्याला माहित आहे. तर असा एक अल्गोरिदम आहे, त्याची बेस केस ऑर्डर ऑफ 1 आहे, ऍव्हरेज केस ऑर्डर ऑफ एन आहे आणि वर्स्ट केस लॉग एन आहे. तर वर्स्ट केस आपल्याला माहित असेल तर त्याच्यामध्ये बेस्ट केस पण येते आणि ऍव्हरेज केस पण येते. तर या तिन्ही केसेस रिलेटेड एक बेस्ट एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की लाईक एक डिस्टन्स ट्रॅव्हल करायला 1 किलोमीटरचे डिस्टन्स आहे ते ट्रॅव्हल करायला मॅक्सिमम टाइम 30 मिनिट लागतो. मॅक्स टाइम 30 मिनिट्स लागतो. ऍव्हरेज टाइम 10 मिनिट लागतो, जे आपण बघितलेलं की 10 मिनिटात फंक्शन ऑफ एन ज्याला आपण कन्सिडर केलेलं की 10 मिनिटात मोस्ट कॉमनली आपल्याला त्याचं सोल्युशन भेटतं. आणि एक बेस्ट केस बघितलेली ज्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिनिटात आपण ते डिस्टन्स ट्रॅव्हल करत होतो. आणि ही त्याची बेस्ट केस असेल, ही त्याची ऍव्हरेज केस असेल, रेग्युलर टाइम लागतं ते, आणि ही वर्स्ट केस असेल. तर ही आपण वर्स्ट केस कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज केस पण येणार आहे आणि बेस्ट केस पण येणार आहे. म्हणजे आपण एखाद्या अल्गोरिदमची वर्स्ट केस टाइम कॉम्प्लेक्सिटी सांगितली की ऑर्डर ऑफ 30 ह्याला लागणार आहे, तर आपल्याला त्याच्यात 30 पण येणार आहे, 10 पण येणार आहे, 5 पण येणार आहे आणि 0 पण येणार आहे. त्यामुळे आपण इथून पुढे मोस्ट कॉमनली जी टाइम कॉम्प्लेक्सिटी कुठल्याही प्रॉब्लेमची सांगणार आहे ती बिग ओ मध्ये सांगणार आहे. एक कन्सेप्ट आहे किंवा एक ठरलेला फॅक्ट आहे की आपण बिग ओ मध्ये सांगितली की त्याच्यापेक्षा मिनिमम जे असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग कुठलाही प्रॉब्लेम असेल त्याची आपल्याला आता टाइम कॉम्प्लेक्सिटी विचारली तर ती आपण मोस्ट कॉमनली बिग ओ मध्ये सांगणार आहे. आणि जर त्याच्यावर एक्स्ट्रा क्वेश्चन विचारला की बेस्ट केस काय असेल, ऍव्हरेज केस काय असेल, तर ती आपल्याला इव्हॅल्युएट करावी लागेल. पण मॅक्सिमम जी असेल ती बिग ओ असेल. ओके, देन आपण आपल्या या ऑर्डर ऑफ ग्रोथ चॅप्टरकडे वळूया. इट इज द रेट ॲट विच टाइम ऑर स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ अन अल्गोरिदम इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू इनपुट साइज. म्हणजे एक अल्गोरिदम आहे, तो आपल्याला रन करायचा आहे ह्या 5 इनपुटवर. तो 50 इनपुटवर रन करायचा आहे, तो 100 इनपुटवर रन करायचा आहे, तो 5000 इनपुटवर रन करायचा आहे. तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटीची ग्रोथ कशी होत जाते ते आपल्याला चेक करायचं आहे. 5 इनपुटला तो कसा वर्क केला, 50 इनपुटला तो कसा वर्क केला, 100ला कसा केला, 5000ला कसा केला आणि एन नंबरला कसा केला, हे चेक करायचं आहे आणि त्याला रिप्रेझेंट करायचं आहे. त्याला आपण ऑर्डर ऑफ ग्रोथ म्हणणार आहे. तर हे ऑर्डर ऑफ ग्रोथ काय इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सेमिस्टर एक्झामसाठी हा एवढा इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे, बट टाइम कॉम्प्लेक्सिटी अनालिसिस कशा प्रकारे केलं जातं, कसं कम्पेअर केलं जातं, कोणता अल्गोरिदम बेस्ट आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला ऑर्डर ऑफ ग्रोथ माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला आहे टू कम्पेअर द अल्गोरिदम, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. नेक्स्ट, टू चूज द मोस्ट इफिशियंट अल्गोरिदम. ह्या कम्पॅरिझन वरून आपण कन्सिडर करू शकतो की XYZ अल्गोरिदम हा बेस्ट आहे कारण त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी आहे किंवा त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी किंवा स्पेस कॉम्प्लेक्सिटी जास्त आहे. हा अल्गोरिदम आपल्याला कन्सिडर करायचा नाही. तर हे आपल्याला ऑर्डर ऑफ ग्रोथने किंवा ह्या अनालिसिसने चेक करावं लागतं. टू प्रेडिक्ट परफॉर्मन्स ऑन लार्ज इनपुट्स. एखादा अल्गोरिदम लार्ज इनपुट्सला किती टाइम नंतर आन्सर प्रोव्हाइड करणार आहे, किती स्पेस तो यूज करणार आहे, ते अनालिसिस परफॉर्म करण्यासाठी आपल्याला ऑर्डर ऑफ ग्रोथ मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मशीन इंडिपेंडेंट, नॉट अफेक्टेड बाय कम्प्युटर स्पीड, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो आपण असिम्प्टोटिक नोटेशन पाहताना सुद्धा बघितलेलं की आपण मशीन स्पीडला, स्मॉलर इनपुट साईजला किंवा ठरलेल्या फिक्स्ड कॉन्स्टंटला आन्सर कधीही चेक करत नाही. आपल्याला लार्ज इनपुट साईजला किंवा एक थ्रेशोल्डच्या वरती जो नंबर असेल त्याच्यासाठी
चेक करावं लागतं आणि त्याच्यावरूनच आपण अल्गोरिदमचा अनालिसिस परफॉर्म करू शकतो. त्यामुळं आपल्याला ऑर्डर ऑफ ग्रोथ चेक करणं मोस्ट इम्पॉर्टंट असतं. तर एक ठरलेला फिक्स्ड पॅटर्न आहे, एमसीक्यू मध्ये वगैरे आपल्याला हा विचारला जाऊ शकतो की कोणती टाइम कॉम्प्लेक्सिटी, कोणता अनालिसिस हा बेस्ट आहे आणि कोणता वर्स्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला एमसीक्यू मध्ये ऑप्शन दिले जाऊ शकतात की ऑर्डर ऑफ लॉग एन वाला अल्गोरिदम बेस्ट आहे का, ऑर्डर ऑफ एन वाला बेस्ट आहे का, एन लॉग एन वाला बेस्ट आहे. म्हणजे याच्या प्रकारे मल्टिपल एक्झाम्पल म्हणजे ऑप्शन दिले जाऊ शकतात की पहिला हा ऑप्शन असेल, दुसरा असा ऑप्शन असेल, ऑर्डर ऑफ वन, ऑर्डर ऑफ एन, देन ऑर्डर ऑफ लॉग एन, देन ऑर्डर ऑफ एन लॉग एन, एन लॉग एन. तर अशा प्रकारे कोणती कोणती टाइम कॉम्प्लेक्सिटी दिली असेल आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं असेल की कोणता सिनेरिओ बरोबर आहे किंवा कोणती ऑर्डर ऑफ ग्रोथ बरोबर आहे. तर आपल्याला हे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इंटरनेटवरला एक इमेज आहे, बेस्ट आहे की याच्यामध्ये आपल्याला समजलंय की कॉन्स्टंट ऑर्डर ऑफ वन जर असेल तर ती टाइम कॉम्प्लेक्सिटी कॉन्स्टंट असते, स्टेबल असते, त्याचा ग्राफ हा स्ट्रेट जातो, त्याचा अॅरो जो आहे तो स्ट्रेट जातो, त्याला आपण ऑर्डर ऑफ एन म्हणणार आहे. आणि ती बेस्ट केस सिनेरिओ असेल कोणत्याही अल्गोरिदमची, जर टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑर्डर ऑफ वन असेल तर तो बेस्ट केस सिनारिओ आहे. त्याच्यापेक्षा एखादा अल्गोरिदम रन करतोय, तो लॉग ऑफ एन मध्ये आपल्याला आन्सर प्रोव्हाइड करतोय, तर त्याची कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ एन पेक्षा ग्रेटर असेल आणि थोडीशी वर्स्ट असेल बेस्ट केस पेक्षा, आणि लॉग ऑफ एन हे त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करणारी टाइम कॉम्प्लेक्सिटी असेल. देन ऑर्डर ऑफ एन, देन एन लॉग एन, देन ऑर्डर ऑफ ओ रेस टू एक्स, देन एक्स स्क्वेअर, देन एक्स क्यूब, देन टू रेस टू एक्स, देन एन फॅक्टोरियल. तर ह्या टर्म्स आपल्याला पाठ करण्याची काही गरज नाही. आपल्याला एक आयडिया असायला पाहिजे की हे इनपुट साइजेस म्हणजे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला यांच्या जागी एक नंबर घेऊन चेक करायचा आहे की कशा प्रकारे आपल्याला सोल्युशन भेटणार आहे. यांच्या जागी आपण एक नंबर घेतला की आपल्याला तो सिक्वेन्स बरोबर आहे की नाही ते चेक करता येतं. आता आपल्याला माहित आहे की ऑर्डर ऑफ एन म्हणजे ही वन व्हॅल्यू आहे, ती मिनिमम आहे. देन आपल्याला ऑर्डर ऑफ लॉग एन साठी चेक करायचं आहे. सपोज आपण इथं 1000 नंबर घेतला, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ 1000, 1000 हा इनपुट साईज आहे असं आपण समजूया. ऑर्डर ऑफ 1000 लॉग 1000, ऑर्डर ऑफ 1000 चा स्क्वेअर, ऑर्डर ऑफ 1000 चा क्यूब, देन ऑर्डर ऑफ 2 रेस टू 1000. तर अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं, एक मॅक्सिमम नंबर घ्यायचा आहे म्हणजे 1000 असेल, 10,000 असेल, 50,000 असेल, असा एक नंबर घ्यायचा आहे आणि तो यांच्या जागी पुट करायचा आहे आणि हा पॅटर्न बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. जर तुम्ही याच्या जागी सिम्पल किंवा स्मॉल नंबर घेतला लाईक 2, 3, 4 तर अँसर येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि चुकीचे अँसर येण्याचे चान्सेस आहेत. तर आपल्याला एक फिक्स नंबर सांगतो की या नंबरच्या जागी आपण 10 किंवा 1000 घेऊन चेक करायचं किंवा 100 घेऊन चेक करायचं, मोस्ट कॉमनली आपलं आन्सर बरोबर येतं. एमसीक्यू मध्ये हा पॅटर्न येण्याचे चान्सेस आहेत की ऑर्डर ऑफ ग्रोथ कोणती बरोबर आहे, की कोणती कॉम्प्लेक्सिटी कोणत्या कॉम्प्लेक्सिटीपेक्षा मिनिमम आहे किंवा कोणती कॉम्प्लेक्सिटी कोणत्या कॉम्प्लेक्सिटीपेक्षा ग्रेटर आहे. सपोज आपण याच्या जागी यांच्या जागी 10 घेऊन कन्सिडर केलं तर स्केल ऑफ व्हॅल्यूज कशा प्रकारे असेल ती बघूया. म्हणजे इन सिम्पल वर्ड जर अंडरस्टँडिंग करायचं असेल तर ऑर्डर ऑफ लॉग एन जी व्हॅल्यू असेल ती ऑर्डर ऑफ एन पेक्षा कमी असेल, एन लॉग एन पेक्षा कमी असेल, ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर पेक्षा कमी असेल. किंवा एखाद्या अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी सपोज अशी असेल ऑर्डर ऑफ लॉग एन आणि एखाद्या अल्गोरिदमची टाइम कॉम्प्लेक्सिटी अशी असेल ऑर्डर ऑफ 2 रेस टू एन. तर यातला बेस्ट अल्गोरिदम कोणता आहे, मिनिमम टाइम कोणता आहे, तर ते चेक करण्यासाठी आपल्याला ह्या यांच्या जागी एखादी व्हॅल्यू पुट करून चेक करावं लागतं. तर ती व्हॅल्यू काय आहे, ती स्केल ऑफ व्हॅल्यूज काय येतात ते आपण नंतर बघूया. बट कोणता अल्गोरिदम कम्पॅरेटिव्हली बेस्ट आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला ही ग्रोथ किंवा ही ऑर्डर माहित असणं गरजेचं आहे. आणि ही माहित जरी नसेल तरी आपण हे पॅटर्न फाइंड आउट करू शकतो, एखादा नंबर आपण इनपुट करून ते चेक करू शकतो. पण जर एखादा अल्गोरिदम ऑर्डर ऑफ एन फॅक्टोरियल टाइम कॉम्प्लेक्सिटी घेत असेल आणि एखादा अल्गोरिदम ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी घेत असेल तर हा बेस्ट असेल कम्पॅरेटिव्हली आणि हा कम्पॅरेटिव्हली वर्स्ट असेल, कारण हा एक्स्ट्रा टाइम आपलं घेणार आहे. ते कसं ते आपण चेक करूया स्केल ऑफ व्हॅल्यूजने. आपण यांच्या जागी 10 नंबर पुट करूया आणि चेक करूया की काय एक्झॅक्टली आन्सर येतं किंवा ही ऑर्डर बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला एक नंबर इनपुट करावा लागेल. आपण यांच्या जागी 10 व्हॅल्यू आहे असं समजूया. पहिलं ऑर्डर ऑफ वन हे फिक्स आहे, बेस्ट केस असेल कुठल्याही अल्गोरिदमची जर वन
टाइम कॉम्प्लेक्सिटी असेल तर ती बेस्ट केस असेल. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ लॉग 10. आता लॉग 10 ची व्हॅल्यू काय असते? लॉग 10 ची व्हॅल्यू असते 3.2 समथिंग किंवा 3.3 आपण पकडूया. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ एन. ऑर्डर ऑफ एन काय आहे? ऑर्डर ऑफ 10. तर 10 ऑर्डर ऑफ 10 इथं 1 असेल. हे ऑर्डर ऑफ 10 10च असेल. देन ऑर्डर ऑफ एन लॉग एन. ऑर्डर ऑफ 10 लॉग 10. लॉग 10 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे आणि मॅथमॅटिकली आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जातं. 3.3 इंटू लॉग 10 ची व्हॅल्यू आपल्याला 3.3 आली. 10 इंटू 3.3 दॅट इज इक्वल टू 33. म्हणजे 33 हे ग्रेटर असेल. एखाद्या अल्गोरिदमचा आन्सर 1 येत असेल तर तो बेस्ट असेल. 3.3 येत असेल तर ते त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्लो असेल. 10 येत असेल तर त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्लो असेल. 33 येत असेल तर त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली स्लो असेल. ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. ऑर्डर ऑफ एन स्क्वेअर. ऑर्डर ऑफ 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर किती असतो? 100. क्यूब. 10 क्यूब जर बघितलं, ऑर्डर ऑफ 10 क्यूब तर किती असतो? 1000. तर ही ऑर्डर ऑफ ग्रोथ बरोबर आहे आणि व्हॅलिड आहे. ऑर्डर ऑफ 2 raised to 10. आता 2 raised to 10 ची व्हॅल्यू आय थिंक 1024 अशी काहीतरी येते. तुम्ही चेक करू शकता. आणि ऑर्डर ऑफ 10 फॅक्टोरियल. 10 फॅक्टोरियल अराउंड 7 लाखच्या समथिंग काहीतरी असतं. तर ही ऑर्डर ऑफ ग्रोथ एक्झॅक्ट बरोबर आहे. सेमिस्टर एक्झाम मध्ये जर एमसीक्यू क्वेश्चन आला किंवा ऑर्डर ऑफ ग्रोथ एक्सप्लेन करा आलं तर तुम्हाला एक ऑर्डर अशी दिली असेल, रॅन्डम ऑर्डर दिली असेल, त्याच्यामध्ये मिसिंग वाले 3 असतील आणि एक बरोबर असेल तर ती बरोबर चेक करण्यासाठी तुम्हाला यांच्या जागी एक नंबर पुट करायचा आहे. तो नंबर असेल 10, 1000 किंवा 100 किंवा तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. फक्त मिनिमम नसायला पाहिजे 1, लाईक 1 किंवा 2 किंवा 3 जर तुम्ही घेतला तर लॉग 2 ची व्हॅल्यू किंवा लॉग 1 ची व्हॅल्यू ही 0 येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तो प्रॉब्लेम तुम्ही कन्सिडर करू नका. 10, 100 किंवा 1000 पुट करायचं तिथं आणि चेक करायचं की बाबा काय आन्सर येणार आहे आणि त्या आन्सरवर आपलं सोल्युशन चेक करायचं आणि ती ऑर्डर ऑफ ग्रोथ, तो सिक्वेन्स बरोबर आहे का नाही तो चेक करायचा. आणि डायरेक्ट जर अनालिसिस परफॉर्म करायचं असेल तर हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे की बाबा एन फॅक्टोरियल बरोबर आहे का, एन लॉग एन बरोबर आहे आणि एन लॉग एन मिनिमम आहे का, एन फॅक्टोरियल मिनिमम आहे. तुम्ही डायरेक्ट कुठलाही अल्गोरिदम आला आणि तुम्हाला सांगितलं की एन लॉग एन मिनिमम आहे का, ऑर्डर ऑफ 2 raised to n मिनिमम आहे, तर या एनच्या जागी व्हॅल्यू पुट करायची आणि चेक करायचं. सपोज या यांच्या जागी आपण परत 10 पुट केलं तर आपल्याला माहित आहे की याची व्हॅल्यू 33 येते आणि ऑर्डर ऑफ 2 raised to 10 जर केलं तर याची व्हॅल्यू येते 1024. 33 ही ऑलवेज मिनिमम असेल 1024च्या. त्यामुळं हे सोल्युशन, हे आन्सर बरोबर असेल. तर ऑर्डर ऑफ ग्रोथ तुम्हाला समजलंय. हा कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आहे आणि अल्गोरिदम अनालिसिस साठी यूज केला जातो. अल्गोरिदम कंपॅरिझन साठी यूज केला जातो आणि कोणता इफिशियंट अल्गोरिदम आहे हे ऑर्डर ऑफ ग्रोथने आपल्याला सांगता येतं. हा सिक्वेन्स जर पार्ट असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला आयडिया सांगितली आहे की काय करायचं. यांच्या जागी एक नंबर पुट करायचा आणि त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करायचा आणि जे आन्सर असेल त्याला फक्त चेक करायचं. म्हणजे हे जे एरोज जे दिले आपल्याला माहित आहे हा की ग्रेटरचा एरो आहे, हा ग्रेटर दॅन इक्वलचा एरो आहे. तर हे सिक्वेन्स बरोबर आहेत का नाही ते चेक करायचं. हा जर सिक्वेन्स बरोबर असेल तर तो आपला आन्सर असेल. काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.